वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी हा 760 किलोमीटर लांबीच्या 86,300 कोटी रुपये किमतीच्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची कारवाई प्रगतीपथावर आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीत बचत होईल आणि वाहतूक कोंडीतून देखील नागरिकांची सुटका होईल। मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक गतिमान व्हावी यासाठी वर्सोवा ते मड खाडी पूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे 64,783 कोटी रुपये किमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत। ठाणे ते मुंबई नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचं नियोजन असून त्याद्वारे ठाणे, डोंबिवली, कल्याण व अन्य महत्त्वाची मोठी शहरे आंतरराष्ट्रीय विमानतळाशी सुलभरित्या जोडली जाणार आहेत। बाळकुम ते गायमुख या ठाणे किनारी मार्गाची लांबी 13.45 किलोमीटर असून त्याचे सुमारे 3,364 कोटी रुपये खर्चाचे काम सन 2028 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे। शिवडी वरळी या 1,051 कोटी रुपये किमतीच्या उन्नत जोड रस्त्यांचे काम मार्च 2026 अखेर पूर्ण करण्यात येणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे ते वर्सोवा या दरम्यानचे 14 किलोमीटर लांबीचे 18,120 कोटी रुपये खर्चाचे काम मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे। उत्तन ते विरार या सागरी सेतू व जोड रस्त्याच्या 55 किलोमीटर लांबीचा 87,427 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हा हाती घेण्यात येणार आहे। पुणे ते शिरूर या 54 किलोमीटर लांबीच्या 7,515 कोटी रुपये किमतीचा उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत 4 पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे। या प्रकल्पासाठी 6,499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। मुंबई, नागपूर, पुणे महानगरातील नागरिकांना पर्यावरणपूरक, शाश्वत, विनाअडथळा व वातानुकूलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत। या सेवेचा लाभ सुमारे 10 लाख प्रवासी रोज घेत आहेत। येत्या वर्षात मुंबईत 41.2 किलोमीटर व पुण्यामध्ये 23.2 किलोमीटर असे 64.4 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत। येत्या 5 वर्षांमध्ये आपल्या राज्यात एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत। नागपूर मेट्रोचा 40 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे। आता दुसऱ्या टप्प्यात 6,708 कोटी रुपये किमतीच्या 43.80 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर आहे। ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तसेच पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका आणि या प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता पण दिलेली आहे। पुणे मेट्रो रेल्वे टप्पा 2 अंतर्गत खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी आणि नळस्टॉप वारजे माणिकबाग या 2 मार्गिकांच्या 9,897 कोटी रुपये किमतीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेकरता पाठविलेला आहे। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे। नवी मुंबईतील उल्वे येथे 1,160 हेक्टर क्षेत्रामध्ये नव्याने विकसित होत असलेल्या नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दरवर्षी 90 दशलक्ष प्रवासी आणि 2.6 दशलक्ष टन माल वाहतुकीची क्षमता असणार आहे। या प्रकल्पाचे सुमारे 85% काम पूर्ण झाले असून चाचणी उड्डाणेही यशस्वीरित्या पार पडली आहेत। तेथून एप्रिल 2025 मध्ये देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे।
नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खासगी सहभागातून श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे. प्रवासी आणि माल वाहतूक क्षमतेत त्यामुळे वृद्धी होईल. विदर्भाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल. शिर्डी विमानतळाचा 1367 कोटी रुपये किमतीचा विकास कामांना मान्यता देण्यात आलेली आहे. ती कामे सुरू आहेत. सन 2021 मध्ये शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळाचा दर्जा देखील प्राप्त झालेला आहे. नाईट लँडिंगची सुविधाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. अमरावतीमधील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून तेथून 31 मार्च 2025 पासून प्रवासी सेवा सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे. रत्नागिरी विमानतळासाठी 147 कोटी रुपये किमतीची कामे प्रगतीपथावर आहेत. गडचिरोली येथील नवीन विमानतळ सर्वेक्षण आणि अन्वेषणाची कामे ही सुरू केलेली आहेत. अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक जो निधी लागेल तो उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 6000 डिझेल बसेसचं रूपांतर सीएनजी आणि एलएनजी बसमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी देखील शासनाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सन 2025-26 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता बंदरे विभागास 484 कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागास 19,936 कोटी रुपये, परिवहन विभागास 3,710 कोटी रुपये, नगर विकास विभागास 10,729 कोटी रुपये, ग्राम विकास विभागास 11,480 कोटी रुपये, पर्यावरण व वातावरणातील बदल विभागास 245 कोटी रुपये, ऊर्जा विभागास 21,534 कोटी रुपये नियतवे प्रस्तावित आहे. अध्यक्ष महोदय, काळी माती ज्याची शान तिच्यात राबे विसरुनी भान, पोशिंदा हा आहे आपला कृतज्ञतेने ठेवू जाण, देऊ योजना अशा तया की राहील त्याचे हिरवे रान. शेती आणि शेतकरी हा आपल्या जीवनाचा मूलाधार आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मी आता शेती आणि शेती संबंधी क्षेत्राच्या योजना आणि तरतुदीकडे वळतो. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यातील 7201 गावांमध्ये राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी सन 2025-26 मध्ये 351 कोटी 42 लाख रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापराचं धोरण आखण्यात येत आहे.